अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 29. मदालसेला पुन्हा 2 पुत्र झाले. त्यांनाही मदालसेने उपदेश करून कृतार्थ केले. 3 पुत्रांच्या नावातील दोष दाखवून 4थ्या पुत्राचे नाव अलर्क असे मदालसा ठेवते. आणि निवृत्ती मार्गाविषयी राजाचा विरोध. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. गुरु म्हणे शिष्याशी असे माता सुतासी बोध करी तो पितयासी. दासी सांगती पुत्र झाला ते ऐकोनी राव. करी पुत्र जन्मोत्सव मिळवोनी द्विजपुंगव. ते म्हणती भाव बरे असती. राजा करी जातकर्म बरवा करी दानधर्म. तया विक्रांत वर्म असे नाम ठेवीता राव. दत्तगुरु दीपकाला त्याचे गुरु सांगता आहेत आणि माता आहे ती आपल्या मुलाला बोध करते आहे की तू चैतन्यरूपी आहे, रक्तमांसांचा देह नाही म्हणे तू, असं ती बोध करते आहे. आणि त्यानंतर परत तिला दुसरा मुलगा झाला असं दासींनी येऊन त्या राजाला सांगितलेलं आहे. आणि नंतर राजाला ऐकून आनंद झालेला आहे. आणि त्याचे जे श्रेष्ठ ब्राह्मण होते त्यांना बोलून आणलं आणि जन्मकाळाचे जे काय संस्कार असतात ते सर्व राजांनी केलेले आहेत. आणि त्याचं नाव काय ठेवलेलं आहे, विक्रांत वर्म असं त्याचं नाव ठेवलेलं आहे. नाव ठेविता असे सर्व आनंद होत असे. मदालसा हसत असे तसे नाम परसुनी. राजा झाला खिन्नमनी म्हणे पूर्वी इजला न पुसोनी. नाम ठेविले म्हणोनी हास्य करी वाटते. जरी विचारावे कारण तरी हसतील हे जन. असे मनी आणून राजा मौन धरीत असे. आणि राजाने ते नाव ठेवल्यानंतर तिला हसू आलेलं आहे. त्या मदालसेला काय नाव ठेवलं, विक्रांत वर्म नाव ठेवलं आणि तिला हसू आलं. तर मग राजा म्हणतो अरे ही कावर हसते म्हणे. हां बरोबर आहे म्हणे, हिला मी नाव न विचारता मी माझ्या मनाने नाव ठेवलं ना म्हणून हिला असं वाटत असेल म्हणे आणि म्हणून ही हसत असेल. आणि जर हिला विचारायला जावं तर लोक हसतील म्हणे मला. त्याच्यापेक्षा मनातच राहू द्यावं. आणि तो काही बोललाच नाही, गप्पच राहिला, तो मौनच धरलं त्याने. पुत्र जसं जसा वाढे त्याला बोध तसतसा ठसे. पुत्र जरी ज्ञानी असे तरी दिसे मूढसा. अंतरी बोध असे परी जड मूढसा भासे. पिता चिंता करीत असे म्हणे असे कसे झाले. दुसरा मुलगा झाल्यानंतर तिने परत त्याला पण बोध करायला सुरुवात केलेली आहे. तो मुलगा मुळात हुशार होता, परंतु ती जसं जसं त्याला ज्ञान देत होती त्याच्या अंतरात ते ठसत होतं. त्याप्रमाणे तो मूर्खासारखा मूढसा असा पडून राहायचा तो मुलगा. माझी प्रिया पतिव्रता सुशिला धर्मरहिता. माझी प्रिया पतिव्रता सुशिला धर्मरता. मी धार्मिक असता सुता मूढता केविये. असा पिता करी शोक परी हा ज्ञानी लेक. असा नो हे विवेक म्हणून दुःख करीत असे. पण ती त्याला बोध करीत होती त्यामुळे तो जड मूढ असा पडून राहायचा तो मुलगा. आणि पिता मनात विचार करतो मी एवढा हुशार आहे, माझी पत्नी पण धार्मिक आहे, सगळं चांगलं असताना असा मूर्ख पुत्र का आमच्या पोटी आला. तो हे करतोय, शोक करत होता राजा. परी हा ज्ञानी लेक असा नो हे विवेक म्हणूनही दुःख करीत असे. पुत्र झाला आत्मनिष्ठ साक्षात ब्रह्मविद्वरिष्ठ. त्याला प्रवृत्तीनिष्ठ कोण कसा करील. तर हा तर म्हणे ब्रह्म जाणणाऱ्यांमध्ये आहे असा मुलगा जन्माला आलेला आहे. मग याला आता काय करावं म्हणे असं. आजन्म बोध करुणी मातेने पुत्र केला ज्ञानी. दे प्रवृत्ती सोडूनी हे आश्चर्य मनी वाटे. कृपावलोके करुण साधू वारिती अज्ञान. मग सहवास करून देता ज्ञान काय चित्र. म्हणे आईने याला बोध केलेला आहे, याच्यावर अनुग्रह केलेला आहे. आणि नुसतं साधूंच्या संगतीत गेले त्यांच्या कृपादृष्टीने सुद्धा आपल्याला अज्ञान निघून जातं. आणि इथं तर काय आई स्वतःच त्याला रोज ज्ञान पाजते म्हणे. पुन्हा दैवयोगे करून मदालसा गर्भिणी होऊन प्रसवली पुत्ररत्न. राजाचे मन हृष्ट झाले आणि मग परत आता तिसऱ्यांदा ती परत
तिला मुलगा झालेला आहे तिसऱ्यांदा पण. हे बघून राजा आनंदित झालेला आहे. तया नाम सुभाऊ असे, पिता ठेवे प्रेमी ठेवी तसे, नाम ऐकता ते तसे, हासत असे मदालसा. परत तिसरा मुलगा झाला, त्याचं नाव काय ठेवलं? सुबाहू. आणि त्या राजाने नाव ठेवल्यानंतर मदालसा परत हसते आहे. मनी खिन्न होनी राजा गेला उठोनी, तया पुत्रा उचलोनी माता काणी सांगत असे. आणि राजा मनात खिन्न होऊन गेला आणि तिथून निघून गेलेला आहे. आणि तेव्हा त्या मुलाला परत तिने उचलून घेतलं आणि त्याच्या कानामध्ये परत ती उपदेश करायला लागलेली आहे. जे हाडांनी उभारिले, ठाई ठाई नाड्यांनी बांधिले, मासांनी जे लिंपिले, ते माखिले रक्ताने. कावळे कुत्रे येऊनी, मास नेतिली पळवूनी, म्हणून त्वचावरी घालुनी, ईश्वरे झाकून ठेवले जे. ज्याचे आत मळमूत्र, ते कसे होई पवित्र, तरी सर्वथा अपवित्र, न धरी मी पणा तयाचा. तर ती सांगते मुलाला की तुझं जे शरीर आहे ते कसं आहे, हाडांनी सांगडा उभा केलेला आहे. त्या सांगाड्यावर ठिकठिकाणी नाड्यांच्या दोऱ्या बांधलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये रक्त आणि मांसाने लिंपन केलेलं आहे. तर ते कावळ्यांनी आणि कुत्र्यांनी खाऊन नये, पळवून नेऊ नये म्हणून त्याच्यावरून काय घातलेलं आहे, तर त्वचेचं आवरण घातलेलं आहे. आणि देवाने अशा प्रकारे तो सांगाडा झाकून ठेवलेला आहे म्हणे. तर आतमध्ये काय आहे? सगळं मळ आणि मूत्र आहे म्हणे. पण मग ते तू कसं काय पवित्र म्हणतो? आणि त्या देहाचा मीपणा धरतो म्हणे. हा देह तुझा नाहीच आहे म्हणे. व्यर्थ घेऊ नको मोह, तू न होसी देह, तुझा नो हे हा देह, फसू नको सहवासे तू. देहेंद्रिय मन प्राण बुद्धी अहंकार हे जाण, याला आत्मा म्हणेल कोण, हे विचारून पाहे तू. तर असा जो घाणेरडा देह आहे त्याचा तू मोह धरू नको आणि त्याच्यामध्ये तू फसू नको म्हणे. देह इंद्रिय म्हणजे देह आणि इंद्रिय, बुद्धी अहंकार हे सगळं जे काय आहे तो आत्मा आहे का? तर तो नाही आहे. हा फक्त देहाच्या बाजू झालेल्या आहेत. तर आत्मा निर्विकार आहे. जो त्याला पाहतो तो त्याहून वेगळा असतो, तेव्हा यांचा द्रष्टा जो तू तो, त्यासी आत्मा परमज्योती. तर ह्या देहाला कोण पाहतं? तर आत्मा बघत असतो. आणि त्याच्यामधला जो काय आहे तर तू कोण आहे? तो परमज्योती आहे, तो तू आहे म्हणे. म्हणजे तू फक्त आत्मा आहे, देह बुद्धी अहंकार हे सर्व काहीच नाही म्हणे. तू जन्मान आलासी, मग तू कसा मरशी, तू विकारानं घेशी, मग कशी ये वर्णाश्रमता. तुला नसती माता पिता, तू आनंद स्वरूप असता, काय सा पाहिजे कांता, हे आता निर्धारी. मग तू कोण आहे? तू कसा काय जन्माला आला? जन्मच आलेला नाही तर मृत्यू कसा काय? विकार कशाला म्हणे? आणि तुझ्यामध्ये वर्ण आश्रम हे काय आहे? हे काहीच नाही म्हणे तुझ्यामध्ये. तुला आईवडील नाही आहेत. तू फक्त काय आहे? तर आनंदरूप आहे. मग तू जर आनंदरूप आहे तर तुला पत्नी कशाला पाहिजे? तू सर्व देवपूज्य, तुला सुख असे प्राज्य, कासया पाहिजे राज्य, सर्वा इज्य असशी तू. तर तू सगळ्यांना पूज्य असा आत्मा आहे म्हणे. मग तुला पुष्कळ असं राज्य कशाला पाहिजे? तू काय आहे? फक्त एक आत्मा आहे. तू अससी एक, आत्मा हा तुझा लोक, कासया पाहिजे लेक, काय सुख देतील ते. तर तू काय आहे? तूच आत्मा म्हणजे तू स्वतःच आहे म्हणे. मग तुला लेख कशाला पाहिजे म्हणे? तू हा घेता सुविचार, नको तुला आचार, तू असशी परात्पर, हे वारंवार चिंती तू. असा उल्लाप करुणी पुत्रा केले ज्ञानी, तोही जडसा होनी, राये पडून भूमीवरी. आणि अशा प्रकारे तिने तिसऱ्या पण मुलाला उपदेश केलेला आहे आणि त्याला ज्ञानी केलेला आहे. म्हणून तो सुद्धा आता मूर्खासारखा नुसता जमिनीवर जड असा होऊन पडून राहिलेला आहे. तया पुत्रा पाहुनी जड झाला असे जाणुनी, राजा खिन्न होनी झुरे मनी अहोरात्र. आणि तोही मुलगा असा जड होऊन गेलेला आहे, विरक्त झालेला आहे जणू. म्हणून राजा परत मनामध्ये दुःख करतो आहे. मदालसा गर्भिणी झाली, पुन्हा पुत्रा प्रसवली, भूपाती मात कळाली, आता तेथे सत्वर. आता चौथ्यांदा परत तिला मुलगा झालेला आहे. ते कळाल्यावर लगेच राजा तिथं आलेला आहे. म्हणे ज्योतिषी वियांसी, आता तरी या समयासी, ग्रह असती कसे यासी, होईल राज्यासी योग्य की. ज्योतिषी म्हणती हा चतुर, होईल बुद्धिमत्तर, याच्या विद्येचा पार, न लावी नरसामान्य. आणि मग त्यांनी ज्योतिषाला विचारलं, आता तरी याचे ग्रह चांगले आहेत का म्हणे? हा हुशार आहे का? मग ज्योतिषांनी सांगितलं की हा
बुद्धिमान होईल आणि त्याच्यावर विद्येची कृपा झालेली म्हणे, भरपूर विद्या आहे म्हणे, चतुर आहे आणि हा चांगला राज्य करेल म्हणे. याच्या आयुष्या नसे मिती, परी उच्च ग्रह नसती, मग म्हणे भूपती पुरे एवढा योग तरी, भूपकुळी उपजता बुद्धिमत्ता आणि आयुष्यता, ही उत्तमस्ता साम्राज्यता सहजये. ज्योतिष सांगायला लागले, ठीक आहे म्हणे, हा याला विद्या आहे, याच्या नशिबामध्ये भरपूर विद्या आहे, आयुष्य पुष्कळ आहे म्हणे याला, पण याचे ग्रह जास्ती काही उच्च नाही आहेत म्हणे. मग राजा म्हणतो, ठीक आहे, जेवढे ग्रह उच्च आहेत ना म्हणे तेवढे पुरे झाले म्हणे राज्य करण्याला, बुद्धिमत्ता आहे, आयुष्य आहे, सगळं उत्तम आहे, मग नक्कीच हा राज्य करेल म्हणे. भूप असे म्हणून जातकर्म करून, तया शत्रुमर्दन हे अभिधान योजिले. आणि मग त्याचं नाव काय ठेवलं, शत्रुमर्दन. प्रियसी पुसुनी ठेवावे पुत्र अभिधान, असा निश्चय कृणस्ता भुलून गेला नृप. तेव्हा मदाल साहसे रावमणी लाजत असे, म्हणे दर खेपेस असे करीत असे हासे. मग त्या मुलाचं नाव काय ठेवलं, शत्रुमर्दन नाव ठेवल्यावर परत ती सुद्धा हसायला लागलेली आहे. मग हा म्हणतो, दरवेळेला ही नुसती मी नाव ठेवलं की ही नुसती हसतच असते म्हणे. आता पुढे पुत्र झालिया मी नाम न ठेवीन तया, असा निश्चय करून या रूप स्वकार्या चालला. तया पुत्रा घेऊनी माता सांगे क्षणोक्षणी, त्या बाळाचे करणी म्हणे कोठोनी आलासे. आणि मग त्या मुलाला पण आईने घेतलेलं आहे आणि परत त्याच्या कानामध्ये ती सांगायला लागलेली आहे की तू कुठून आला, तू कोण आहे, असं सांगायला लागलेली आहे ती. तू कोणाचा कोण का करसी रोदन, कोणी तुला घातले मोहन करी विवेचन बाता. तू कोण आहे, का रडतो, आता सांग म्हणे मला. जरी पूर्वी तू नव्हतासी आताची नवीन झालासी, तरी उपजतासी थानासी चोखुनी पिसी दूध कसे. तर तू आधी नव्हता, मग आत्ता झाला, मग आता दूध कसं पितो म्हणे तू. हे शिक्षण कोणी तुला दिले जिरे सांगुनी, तूची पूर्व संस्कारे करुणी चेष्टा करुणी राहसी. तर हे शिक्षण तुला कोणी दिलं रे म्हणे, तूच फक्त हे तू जे काय करतो आहे तर तू सगळं हे मागच्या जन्माचं तुझं आहे म्हणे, म्हणून तू करतो आहेस. पूर्वार्जित कर्मे हा देह लाधला न हा, ऐहिक कर्मे रचिला पहा तुझ्याहुनी हा वेगळा. तर तू जो काही आहेस हा देह जो तुला लागलेला आहे, लाभलेला आहे, तो कशामुळे, तर तुझं मागच्या जन्मीचं जे काय आहे कर्म त्याच्याने. जरी अहंता ममता धरिसी त्रिविध कर्मे करिसी, तरी पुन्हा फेरी घेशी 84 लक्षवार. जो साक्षी निर्विकार तो मी आत्मा परात्पर, असे अज अविकार असा निर्धार नित्य करी. तर तू जे मागच्या जन्माच्या याच्याने जन्माला आलेला आहेस आणि आता काय म्हणे, परत तू जे काय कर्म करशील, मनामध्ये अहंता ममता ज्या काय धारण करशील आणि त्याच्याने परत काय होईल, परत तुला 84 लक्ष योनीच्या फेऱ्या कराव्या लागतील म्हणे. आता तू फक्त बघ म्हणे, जो साक्षी आहे कोण, परात्पर आहे कोण, तो आत्मा कसा आहे, तो जन्मरहित आहे म्हणे. तू असा निर्धार नित्य मनात धर म्हणे. सर्व भूते माझे ठाई मी सर्वभूतांचे ठाई, असे ध्यानी नित्य घेई द्वैता देई सोडून. तर तू काय मनात ठरायचं, फक्त सगळ्या ठिकाणी मीच आहे, सर्वाभूती सगळीकडे जो काय आहे तो मीच आहे, असं तू फक्त मनात धर म्हणे. स्वस्वरूपा भुलवून काम क्रोध लोभा आदरून, विषयासक्त होऊन राहे तो जाण आत्मा हा. काम क्रोध लोभ हे चोर, हेची नरकाचे द्वार, येथे पडता घोर पावसी दुर्धर यातना. तर तू मनात फक्त काय म्हणायचं, हे स्वतःच्या आत्मरूपाला विसरून फक्त आत्म्याला मानायचं म्हणे. नंतर हे काम क्रोध मोह लोभ हे काय आहे, सगळे चोर आहेत म्हणे. हे काय आहे, तर नरकाचं द्वार आहे म्हणे. तू याच्यामध्ये जर पडला तर तुला दुर्धर अशा नरक यातना भोगाव्या लागतील. विषय मृग तृष्णेपरी त्याची वार्ता न करी, जे चिंतिता विषापरी भेदुनी शरीरी फैलतील. तर विषय काय आहे, तर एखादा मृगजळासारखा आहे म्हणे तो. तर त्याच्यामध्ये जर त्याचं जर चिंतन केलं, त्याच्यामध्ये जर राहिलं तर काय होतं, ते विषाप्रमाणे ते सगळ्या शरीरामध्ये पसरतं म्हणे. तू हेची व्रत करी स्वरूपी दृष्टी धरी, व्रतभंग करीसी तरी यातना भरी भोगशील. पाहे या लोकी एक नारी नावाचा नरक, त्याला पाहता ये दुःख तिकडे परांगमुख होत जा. तर तू काय कर म्हणे, आता एकच फक्त स्वरूपी दृष्टी म्हणजे आत्म्यावर दृष्टी धर म्हणे फक्त.
आणि जर तू नाही ऐकलं तर तुला नरक यातना भोगाव्या लागतील म्हणे. तर ह्या लोकामध्ये काय नारी नावाचा एक नरक आहे म्हणे, त्याला पाहून दुःखच होतं म्हणे. तर त्याला तू त्याच्याकडे तोंड वळून निवृत्त होऊन जा म्हणे, तिच्याकडे बघू नको म्हणे स्त्रीकडे. काष्टाची असे बाहुली किंवा चित्री लिहिली, तिलाही पाहता ये भुली, म्हणून न पाहिली पाहिजे. काष्टाची बाहुली पाहता गजालाही ये बद्धता, मग मासमयी पाहता अधपाता जाशील. अरे म्हणे लाकडाची बाहुली पाहिली तरीसुद्धा मोह होतो, किंवा चित्रामध्ये एखादी स्त्री पाहिली तिला पाहून सुद्धा बुद्धी फिरते म्हणे. आणि तू तर प्रत्यक्ष जर स्त्रीला बघितलं तर मग अधपातालाच जाशील म्हणे, अधोगतीला जाशील म्हणे, असं ती आई त्या मुलाला उपदेश करते आहे. लाल शुभ्र पिवळी माती, तिला तांबे रूपे सोने म्हणती, ती जरी धरशी हाती तुला दुर्गती चिकटेल. तेव्हा तू धरी तुझे व्रत, मिळालिया खाई आयाचित. भूशय्येवरी पडे अनिद्रित दिगंबरा पांघरून. तर नुसती सोनं आणि तांबं हे काय आहे म्हणे, तर एक प्रकारची ती माती आहे म्हणे. तिला पाहून आपल्याला त्याची हाव सुटते म्हणे, हे सोनं हे आहे. पण ती जर आपल्या हाताला चिटकली तर काय मिळते, दुर्गतीच मिळते म्हणे. आणि तर तू आता एक व्रत धर म्हणे, आयाचित म्हणजे न मागता मिळालेलं अन्न खायचं, आणि भूमीवर हे नाही का, भूमीवर पडून झोप नाही घ्यायची म्हणे, असं सांगते. आणि दिशा काय म्हणायचं, हे दिशा हे माझं पांघरूण आहे असं म्हणायचं म्हणे. जी निशा सर्वभूतांची तिचे ठाई जागृती, ठेवी साची जेथे जागृती भूतांची तेथे निद्रेची वेळ तुझी. म्हणजे जेव्हा सगळे लोक झोपलेले असतात तेव्हा तू जागा राहा, आणि जेव्हा लोक जागे असतील तेव्हा तू झोप म्हणे. म्हणजे तू थोडक्यात काय तर साधना करत जा तू रात्रीच्या वेळेला, असं सांगते आहे ती आई त्याला. असा वागे निरंतर ना तरी ये कष्ट घोर, अशी माता वारंवार करी हुशार पोरास. त्या मुलाला अशी ज्ञान पाजून हुशार करते आहे ती. तोही ज्ञानी होनी सर्व संग सोडूनी, जडमूड होनी राहे पडूनी भूमीवारी. त्यांनी पण मग सगळा संग सोडून दिलेला आहे, आणि तो सुद्धा मागच्यासारखाच जडमूड असा पडून राहायचा नुसता जमिनीवर. मृगतृष्णोपम जग मानुनी झाला तो निसंग, ज्याच्या ज्ञानानये भंग अंतरंग दृष्टी ज्याच्या. आणि मग असा तो सर्व संगरहित हे काय जग आहे ते सगळं कसं आहे, मृगजळासारखं आहे असं मानून तो सुद्धा निसंग होऊन गेलेला आहे, आणि फक्त आतमध्ये दृष्टी लावून बसला म्हणजे आत्म्याकडे. राज्ञी पुन्हा गर्भिणी झाली, चौथ्या पुत्रा प्रसवली, 5 ग्रह त्या काली उच्चस्थली राहिले. आणि मग परत चौथ्यांदा मुलगा झालेला आहे. त्यावेळेला त्या मुलाच्या कुंडलीमध्ये 5 ग्रह जे होते ते उच्च ठिकाणी होते. जोशी सांगती राजासी आता चिंता नको मानसी, 5 ग्रह या समयाची उच्चस्थानाशी पातले. जे आज पावत तुला झाले सुत, तया असे उच्चस्थ ग्रह नव्हते आलेले. तर म्हणे आता हा जो मुलगा झालेला आहे त्याचे 5-5 ग्रह उच्चस्थानी आहेत म्हणे, आणि याच्या आधी जे मुलं होते त्यांचे अनुकूल नव्हते म्हणे, ग्रह उच्च ठिकाणी नव्हते म्हणे. आता हा मुलगा चांगला झालेला आहे म्हणे. भाग्यशाली हा सुत होईल राजा विख्यात, उद्धरील निश्चित हे जाण तू. झाले शुभ शकून राजा हर्ष पावून, जात कर्म करून वाटे धन आनंदे. मग ते ज्योतिषी सांगायला लागले हा मुलगा भाग्यशाली निघेल आणि हा राजा होईल आणि सगळ्यांचा उद्धार करेल म्हणे. त्यावेळेला राजाला शुभशकून व्हायला लागलेले आहे, आणि त्याने त्या मुलाचं जातकर्म करून धन वाटायला लागलेला आहे राजा. राजा म्हणे प्रियसी नाम ठेविता पुत्रासी, बोल तू का हसशी पुत्रासी नाम काय द्यावे. मदालसा ते ऐकून बोले मंद हसून, म्हणे हे तू सांगेन चित्त देऊन ऐकावे. मग तो राजा तिला सांगायला लागला की मी माझ्या मुलांचे नावं मी ठेवल्यानंतर तू का हसत होती म्हणे, त्याचं कारण मला सांग म्हणे. परत ती हसते आणि सांगते त्याला आता बघ म्हणे ऐक, राजाला सांगते लक्ष देऊन ऐक म्हणे मी काय सांगते. क्रांती म्हणजे गती परिच्छिन्ना घडे ती, आत्म्याची सर्वत्र व्याप्ती कोठे गती करील तो. तर क्रांती म्हणजे काय तर गती, ती मर्यादित जीवाला कशी घडेल म्हणे, म्हणून मला हसू आलेलं आहे म्हणे. आणि आत्म्याची व्याप्ती सर्वत्र आहे म्हणे, मग तो गती कुठे घेईल म्हणे. तेव्हा ह्या आत्मया गती नाही म्हणून या, विक्रांत नाम वाया म्हणून या हसे मी. आणि तू नाव काय ठेवलं विक्रांत, म्हणजे
क्रांती म्हणजे गती, गतिशील नाव ठेवलं. हा आत्मा आहे, हा कुठे जाणार आहे म्हणे, म्हणून मला हसू आलेलं आहे म्हणे. आत्मा निरंश असे त्याला आकार नसे, मग भुज करीत कसे सुभाऊसे नाम कामग. तर आत्मा कसा आहे, निरंश आहे, त्याच्यात काहीच अंश नाही आहे. त्याला आकार आहे का, तर नाही. मग त्याला बाहू कुठून असतील म्हणे, भुज म्हणजे बाहू, हात. तर मग याला आत्म्याला हात कशाचे आले म्हणे. आणि तू ना कोण दुसऱ्या मुलाचं नाव काय ठेवलं, तर सुबाहू असं नाव ठेवल्यामुळे मला हसू आलं म्हणे. तसं मुळे आत्मा एकला, स्वगत भेद नाही त्याला, अतएव सुबाहू नावाला निरर्थका जाणावी. म्हणून ह्या नावाला काय आहे, अर्थच नाही म्हणे. तर आपला आपल्याशी असणारा भेद म्हणजे वृक्षाच्या फुलासारखे फळ नाही आणि फळासारखे खोड नाही, हा स्वगत भेद होय. म्हणजे एखादं झाड असतं, ते झाडाच्या फांद्या असतात, त्याप्रमाणे फळ असतं का, तर नाही. किंवा फळ असतं त्याच्याप्रमाणे खोड असतं का, तर नाही. म्हणजे हा स्वतःतलाच भेद आहे म्हणे. म्हणून त्याच्यामध्ये भेदच हे आहे ना म्हणे, भेदच आहे ना, तर त्याला बाहू नाही, हात नाही, त्याप्रमाणे तर तू सुबाहू कसा झाला. म्हणून हे नावसुद्धा निरर्थक आहे म्हणे. जरी आत्मा एक असे तरी सजातीय विजातीय भेद नसे, मग शत्रू कोठून कसे येती तया आत्मया. आता तिसऱ्याचं नाव ठेवलं म्हणे. तर आत्मा कसा आहे, तर तो एकटाच आहे म्हणे आत्मा. आणि त्याला सजातीय आणि विजातीय, म्हणजे सजातीय म्हणजे वृक्षांमध्ये भेद दिसतो, म्हणजे हा वड आहे, हा पिंपळ आहे, हा आंबा आहे, त्याप्रमाणे. तर हा आत्मा आहे, त्याच्यामध्ये भेद आहे का, हा अमुक आहे, हा ढमुक आहे. तर आत्मा काय आहे, एकच आहे, त्याच्यामध्ये भेद नाही म्हणे. मग त्याला शत्रू कुठून असणार आहे, त्याला शत्रूसुद्धा नाही म्हणे. मग ह्या मुलाचं नाव तू कसं ठेवलं म्हणे. तुम्ही म्हणाल जरी कामादी आंतरवैरी अस्ति आत्म्या निर्धारी, तरी ऐका सांगेन कामादी बुद्धिविकार आत्मा असे बुद्धिपर, बुद्धी साक्षी परात्पर त्याला शत्रूत नाही. तर मग तुम्ही म्हणाल म्हणे याला हे आहे म्हणे, आंतरवैरी आहेत म्हणे, काम क्रोध हे आहेत म्हणे, हे त्याचे आत्म्याचे शत्रू झाले म्हणे. पण त्याच्यामध्ये बुद्धिविकारसुद्धा आहेत ना म्हणे. आत्मा कसा आहे, तर बुद्धीच्या पलीकडे आहे म्हणे. तर त्याला शत्रू आहेत का, तर शत्रू नाहीत म्हणे. मग याचं नाव तू कसं ठेवलं म्हणे तिसऱ्याचं. शत्रू नसता शत्रुजीत, म्हणता लज्जा वाटत तेव्हा शत्रुजीत, नाम असत मला वाटे. तर मग याच्यामध्ये काही अर्थच नाही आहे असं मला वाटलं, म्हणून मला हसू आलं म्हणे. असे प्रियेचे वचन तो राजा ऐकून क्रुद्ध झाला हे पाहून, प्रिया वचन बोले जो आसनावरून न जाई उठून, तो दिगंतरी जाऊन विक्रांत विधान मिरविल की. तर म्हणे ह्या मुलाचं जे नाव ठेवलेलं आहे तर असं शत्रुजीत झालेलं आहे म्हणे. आता चौथ्याचं सांगते म्हणे. बाहू बळे जिंकी जरी सुबाहू नाम तरी, शोभते याला निर्धारी, हा तरी तसा नसे माशा अंगावरी बसता जो नवारी, तया शत्रुजीत नाम काय करी हे अंतरी येता हासे. याचे भविष्य जाणून हसो आले तत्क्षण, असे हे प्रियावचन राजा ऐकूनी बोलत असे. आणि मग म्हणे याच्या हातावर जर माशी बसली तरी हा हाकलू शकणार नाही म्हणे. मग याचं नाव म्हणून सुबाहू कसं काय बा. आणि नंतर हा चौथा जो आहे, आपला तिसरा जो आहे तो बाहूच्या बळाने सगळ्यांना जिंकल म्हणे, असं आहे का, तर नाही म्हणे. म्हणून याचं नाव तरी सुबाहू कसं म्हणे, हे सुद्धा शोभत नाही. आणि याच्या अंगावर माशी बसली, हा याला हाकलू शकत नाही, तर हा कसा काय शत्रूला जिंकेल म्हणे. तर हे सगळं कसं आहे, तर सगळं बुद्धीच्या पलीकडे आहे. आणि हे बघून मला हसू आलं म्हणे, असं ती सांगते आहे. याचे भविष्य जाणून हसू आले तत्क्षण, असे हे प्रियावचन राजा ऐकून बोलत असे. तू भविष्य जाणशी म्हणून तरी हसशी, तरी आता या सुताशी अनर्थक नाम ठेवी तू. मग तो म्हणतो तुला जे एवढं कळतंय ना म्हणे, राजा चिडलाय तिच्यावर, तुला जे एवढं कळतं तर आता ह्या चौथ्या मुलाचं नाव तूच ठेव म्हणे, ज्याला काही अर्थ नाही असं म्हणे. मदालसा म्हणे भूपासी, व्यवहारार्थ देहासी, नामे देणे तरी ह्यासी, अलर्क नाम योजी तू. मग ती म्हणे हा देह कसा आहे, नुसता व्यवहारापुरता आहे म्हणे, तर याला नाव काय द्यायचं, अलर्क हे नाव दे म्हणे, असं ती सांगते त्याला. दैवे पिसळे जो श्वान, अलर्क हे त्याचे अभिधान, तत्तुल्य हा विषयी पिसाळेल म्हणून, अलर्काभिधान द्या ह्या नावे. तर कुत्र कसं अचानक पिसाळून उठतं, तर पिसाळलेला म्हणजे काय, अलर्क, त्याचं नाव अलर्क म्हणे. तर असं हे नाव तू ठेव म्हणे. हा
याच्या मनामध्ये विषय जो आहे त्याच्याविषयी हा पिसाळून उठेल म्हणे. म्हणून त्याला काय नाव ठेवायचं? अलर्क नाव ठेव म्हणे. अल भूषणी आहे हे जाणून पुढे वैराग्य होऊन हा ज्ञानभूषित होईल म्हणून अलर्काभिधान ह्या नावे. तो अल या नावाने पुढे हा भूषण पावेल म्हणे, म्हणून आणि त्याला वैराग्य होईल म्हणून याचं नाव काय ठेवायचं? अलर्क असं नाव ठेवा म्हणे. असे राजा ऐकून अलर्क नाम ठेवून नामकरण करून विप्राधन वाटीत असे. मग तिने सांगितल्याप्रमाणे त्याचं नाव काय ठेवलं? अलर्क ठेवलं. पाहुणी तिन्ही लेख राजा बरी करी बहुदुःख उपाय केले अनेक परी लेखन सुधारले. आणि ते बाकीचे जे तिघं होते त्यांच्याकडे बघून राजाला खूप दुःख होत होतं. खूप उपाय केले पण ते मुलं काही सुधारले नाहीत. म्हणे तो पुत्र होती वेडे कसे कर्म हे कुडे आता पुढे वंश खंडे असा रडे अज्ञान. आणि मग राजा मनात विचार करतो, हे तिघं मुलं वेडे झालेले आहेत म्हणे आणि माझा वंश आता पुढे काही चालणार नाही म्हणे. कुळी ब्रह्मनिष्ठ लेख दैवयोगे होता एक सर्वा देतो ब्रह्मलोक हे व्यवहारिक लोक नेनती. आणि कुळामध्ये एक जरी मुलगा ब्रह्मनिष्ठ जन्माला आला तर तो सर्वांना ब्रह्मलोक देतो म्हणे, म्हणजे सर्वांचा उद्धार करतो. ओळखावया साधूपणा स्वय घ्यावा साधूबाणा साधूंच्या ज्या ह्या गुह्य खुणा त्या भोंदी जाणती की नेनोने राजा दुःखी होत असे एकदा पाहत असे विक्रांत विष्टेत लोळत असे. म्हणे कैसे दैवयाचे राजकोळी उपजून राहावे भोग भोगून तरी सफळ जीवन नातळी जनन व्यर्थते. आणि तो मग हे करत होता. एकदा राजा बघत होता, राजा दुःख करतोय की हा मुलगा जो होता तो विष्ठेमध्ये लोळत होता. आणि तो म्हणतो काय म्हणे दुर्भाग्य बघा म्हणे, एवढा राजाच्या कुळामध्ये उपजला आणि सगळे भोग भोगायचे सोडून हे असं निष्फळ असं व्यर्थ जीवन जगतायत म्हणे हे मुलं माझे. असे पित्याचे वचन ऐकता हसे नंदन राजा ते पाहून म्हणे जाणून हसतो. आणि मग तो राजा असं बोलल्यानंतर तो जो मुलगा लोळत होता विष्ठेमध्ये तो हसायला लागलेला आहे. मग तया उचलून म्हणे वेडा होऊन हा राहसी लोळून जाणून हे का वेड घ्यावे. याला सगळं कळतंय वाटतं म्हणे पण उगच वेड पांघरतोय म्हणे हा. विद्या पडुनी राज्य करी नारीवरी स्वयंवरी भोगभोगी नाना परी यज्ञ करी मोक्षार्थ तरी होसी लोकमान्य तुला म्हणतील अन्य वंदो नियावदान्य हो नियावदान्य रक्षावे अन्य लोक तुआ. अरे म्हणे हसतो काय म्हणे, छान असा राजकुळात जन्माला आलेला आहे, विद्या धनुर्विद्या सर्व विद्या ग्रहण कर, नंतर स्वयंवर करून लग्न कर, वेगवेगळे यज्ञ कर्म कर आणि मोक्ष मार्गाला जा म्हणे. अशा प्रकारे तू सर्वांना मान्य होशील म्हणे, तू सगळ्यांना आवडशील असं तू राहा म्हणे असं सांगतोय. ऐकोनी पित्याचे असं राजा सांगतोय त्या मुलाला. ऐकोनी पित्याचे वचन विक्रांत बोले हसून म्हणे म्या केले अध्ययन मातेपासून सर्वही. मग तो सांगतोय मी आईकडून सगळं शिकलेलो आहे म्हणे. निवृत्ती श्रेयसी विवाह केला तर मी काय केलेलं म्हणे, आईने मला काय शिकवलेलं आहे. निवृत्ती श्रेयसी विवाह केला स्वात्मराजी अभिषेक झाला आता काही मला नावडे हे निश्चय. मी लग्न कोणाशी केलेले आहे तर निवृत्तीशी लग्न केलेले आहे म्हणे. आणि राज्याभिषेक कोणाचा झाला तर स्वात्मरूपी जे आहे आत्मा जो त्याच्याशी राज्याभिषेक केलेला आहे. तर मला आता काहीच नको म्हणे. करावयाचे ते केले मिळवायाचे मिळाले तिघे बंधू भले झाले चौथा चाले याच पंथे. असे वाक्य तयाचे भूपाळाला ते न रुचे जेवी आचार साध्वीचे नावडती कुलटेला. तर असं म्हणे ते आम्ही तिघी भावांनी हा मार्ग धरलेला आहे म्हणे आणि आता चौथासुद्धा काही दिवसांनी आमच्याच मागे येणार आहे म्हणे, आमचं कल्याण झालेलं आहे असं तो मुलगा त्या पित्याला सांगतो आहे. असं ऐकून घेतलं राजाने आणि त्याला ते काही आवडलं नाही. कसं तर एखादी साध्वी असते पतिव्रता, तिचं आचरण एखाद्या कुलटा स्त्रीला आवडत नाही, त्याप्रमाणे राजाला त्या मुलाचं बोलणं आवडलेलं नाही आहे. मग कोपून बोले राज्ञीला त्वा हा वंशनाश आरंभिला खोटा उपदेश हा मुलांना का केला मूढपणे. खरा प्रवृत्ती मार्ग हा देवपितृ नरा हा दे उपभोग हा तसा पहा. दुजान हा जो क्लेशवर राज्य गजाश्व श्रीधन भोगशक्ती हे देव दे दान ज्या भाग्यवंता जाण त्याने सर्व ते भोगावे. म्हणे काय मुलांना तू हा उपदेश केला म्हणे, सगळं विरक्त होऊन गेलेत म्हणे ते आणि सगळे हे झाले म्हणे ते
जे आपल्याला मिळालेलं असतं काय गज अश्व घोडे धन द्रव्य जे श्री सर्व जे काय असते तर ते सगळं आपण उपभोगायचे असते म्हणे. देवाने ते आपल्याला भोगण्यासाठी दिलेले असतं म्हणे. भाग्यवंत असतो त्याला ते मिळतं म्हणे. आणि तू काय हे केलेले म्हणे. अन्यथा होई देवद्रोही ही सामग्री ज्यापासी नाही ज्या त्या दुर्भाग्याकरिता पाही निवृत्ती ही निर्मिली. तर निवृत्ती कोणाकरता आहे म्हणे. ज्यांच्याकडे काहीच नाही आहे, जे देवद्रोही आहेत म्हणे किंवा ज्यांच्याकडे काही मिळत नाही तर ते कसे दुर्भागी, त्यांनीही निवृत्ती स्वीकारायला पाहिजे म्हणे. जरी निवृत्ती घेणर त्यास आमुचेच द्वार मग का हे घरदार सोडून दूर जावे गे. ह्या उपदेश करून कसे होईल कल्याण धर्म जाता लोपून अधपतन होईल. आणि अशा प्रकारे तू जर उपदेश केला म्हणे मुलांना तर काय होईल, धर्म सर्व लोप पावेल आणि मग जगाचं कल्याण कसं होईल म्हणे, सगळं अधोगतीला जातील म्हणे. जे पितृलोकात किंवा तिर्यक योनीत किंवा झाले भूतप्रेत क्षुधाभिभूत होतील पापी किंवा पुण्यवंत ते श्राद्धांनाने होती तृप्त. ही वृत्ती ब्रह्मा देत ती तुला ज्ञात नसे की. तर म्हणे जे काही हे असतात म्हणे पितर असतात ते कुठे जातात, पितृलोकात जातात किंवा कुठे जातात, वटवाघळासारख्या योनीत जातात म्हणे. किंवा काही लोक भूतप्रेत होतात, काही उपाशी तापाशी भुकेने व्याकुळ असे फिरत राहतात म्हणे. काही पापी किंवा पुण्यवंत असतात तर ते सर्व कशाने तृप्त होतात, तर श्राद्धा अन्नांनी. जेव्हा मुलं श्राद्ध करतात तेव्हा ते सगळं श्राद्धा अन्नांनी तृप्त होतात आणि त्यांना मग म्हणजे ब्रह्मलोक त्यांना प्राप्त होतो म्हणे. हे तुला माहीत नाही का म्हणे. अशाने होईल का म्हणे सर्व. नर पितर देव भूत प्रेत कीटादी जीव गृहस्थाच्या योगे जीव वाचविती हे निश्चित. आणि मग हे अशा प्रकारे जे लोक भूतखेत काय जे काही होतात तर त्यांना हे कोण देतं, मुक्ती कोण देतं, तर गृहस्थाश्रम जे स्वीकारतात त्याच्यानेच त्यांना मुक्ती मिळते म्हणे. हा धर्म सनातन याला स्वये नारायण सत्य असे प्रमाण मग कोण दोष देईल. तर असा हा सनातन धर्म आहे म्हणे. याला कोणी प्रमाण दिलेलं आहे, प्रत्यक्ष नारायणाने सुद्धा सांगितलेलं आहे की हे असंच वागलं पाहिजे, असं याला कोणी दोष देणार आहे म्हणे. पुत्राविने परलोक न साधे हा श्रुती लेख मूढे नाही केलासी तरी ऐक हा एक लेख तरी तरो. तर म्हणे अगं मूर्खे म्हणे, वेदा वाक्य जे आहेत तर ते वेदवाक्य काय आहेत, पुत्राविना परलोक मिळत नाही म्हणे. म्हणून मूर्ख आहे म्हणे तू, आता तरी ऐक म्हणे. हा एक तरी मुलगा तू तरू दे म्हणे. भ्रष्ट केलेस तीन लेख ते हे पावती दुःख अजूनही तरी ऐक हा अलर्क भ्रष्ट न हो. आणि आता तरी ऐक म्हणे, हे 3 तर केले म्हणे तू भ्रष्ट, पण आता हा चौथा जो आहे त्याला त्याच्या हे नको करू, त्याला उपदेश नको करू म्हणे. असं सांगतो आहे. ह्या अलर्काला तरी राज्य मिळू दे म्हणे. असा राजा त्या राणीला सांगतो आहे मदालसेला. इति श्री परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये 29 श्री गुरुदत्तात्रयार्पितनमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.